भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 लॉन्च केलेला आहे आणि याच्यामध्ये भारताचं अदृश्य कवच बनलं S-400. S-400ला भारताचं अदृश्य कवच नेमकं का म्हटलं जातं? S-400नं कशी कामगिरी केली आणि भारतासाठी हे सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 का महत्त्वाचं त्याची माहिती पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 लॉन्च केलेलं आहे आणि पाकिस्तानला दिवसाढवळ्या तारे दाखवलेले आहेत. भारताची S-400 ही जी सिस्टीम आहे ज्याच्या माध्यमातून ड्रोन हल्ले पाकिस्तानचे जे मिसाईल हल्ले होते ते भारतानं परतवून लावले, ते S-400 काय आहे हे जाणून घेऊया. S-400 सिस्टीम ही कायमच अलर्ट मोडवरती असते आणि सीमेवरती वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतानं आपली S-400 एअर डिफेन्स सिस्टीम ही सक्रिय केलेली होती. 2018 साली भारतीय सरकारनं याची खरेदी केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात याच S-400 साठी तब्बल $5 अब्ज करार सुद्धा झालेला होता. S-400 सीमावर्ती भागांमध्ये भारतानं तैनात केलेलं होतं आणि हवाई हल्ल्यांना त्वरित अगदी क्विक ॲक्शन जर कोण घेत असेल तर ते हेच S-400 घेतं. म्हणजे शत्रूची कुठली मिसाईल्स येत आहेत का, शत्रू कुठलं क्षेपणास्त्र टाकतंय का, हे सगळं जे सेन्स करतं आणि भारतामध्ये कोणतंही शत्रूचं मिसाईल येण्यापासून रोखतं, तर हे तेच भारताचं सुदर्शन चक्र आहे. भारताचं एक प्रकारे अदृश्य कवच आहे